हा रोप जरा बघतो आधी कसा असतो. ही साधी सुती दोरी असते आणि त्याला कॅनव्हासचं कोटिंग असतं. बरं, मग आता या काय करणार आहे? या त्याच्यावरती विविध प्रकारची आसनं आणि ॲक्रोबॅटिक एलिमेंट्स करून दाखवते. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. नमस्कार. चला चला. ही आहे हेमांगी सावंत आणि हेमांगी अगदी तुम्हाला रोपवरती बेसिक हे चढायचं कसं, हाताची आणि पायाची ग्रिप आणि रोपवरती ही शिकवली जाणारी पहिली उडी आहे, साधी उडी. बरोबर. हे प्रकार बघताना तुमच्या लक्षात येईल की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शरीराला व्यायाम देणारा एकमेव क्रीडा प्रकार म्हणून मलखांबाला जे मानलं गेलंय त्याचं कारण काय. मग अगदी स्ट्रेंथ असो, स्टॅमिना असो. पण हे शिकण्यासाठी साधारण किती वर्षाची तपश्चर्या आहे? ही सुमारे 5-1 वर्ष व्यायामशाळेमध्ये सराव करते. बर. आणि मदतीने थोडीशी जर इच्छाशक्ती असेल तर हे तुम्ही एक पहिल्या दुसऱ्या दिवशी देखील करू शकता मदतीने. बरं बरं, ठीक आहे. बरं, ही मुलं आता सगळी स्पर्धांमध्ये जातात का? हो, आता ही राजमुद्रा लोके ही आमच्या समर्थाची राष्ट्रीय मलखांब विजेती खेळाडू आहे. अरे वा. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय महापौर चषक स्पर्धेची पण सुवर्ण पदक विजेती आहे. वा 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 वा. आकर्ण धनुरासन केलं, पोटाच्या ताकदीचं एल हे केलं आणि एक अतिशय कठीण असा स्ट्रेंथ एलिमेंट आहे बॅक प्लँक. बर, गुड. वा वा. गेली 4 वर्ष व्यायामशाळेत येणारी तन्वी गेल्या वर्षी जर्मनीला जाऊन आली होती, जर्मनीतल्या मुलांना मलखांब शिकवण्यासाठी. बरं. आणि फक्त पायाच्या घोट्याभोवती दोरी गुंडाळून तिने रिकेब पकड ही उडी केली आहे. बापरे. आणि त्यातनंच पाठीची लवचिकता, नृत्यदेवता नटराजाची स्थिती, नटराजासन. किती सोपं आणि सहज वाटतं ना यांच्याकडे बघितलं की. हो, म्हणजे हे कोणालाही जमेल असं वाटतं खरं. आणि खरंच कोणालाही जमण्यासारखा खेळ आहे हा. म्हणजे असं बघताना वाटतं अरे माझं शरीर इतकं वाकेल का वळेल का, पण दोरी आपल्याला सांभाळून घेते, दोरी आपला बॅलन्स राखते. फक्त सुरुवातीला करताना थोडंसं दुखतं, लागतं, त्याच्यावरती एकदा तुम्ही जर मात करू शकला तर तुम्ही मलखांब चांगला करू शकता. त्याला म्हणतात वृश्चिकासन, शवासन आणि त्यातनं वृश्चिकासन. आम्हाला फक्त राशीपुरतीच माहिती आहेत ही नावं. जर्मनीला जाऊन आलेली ही दुसरी खेळाडू जान्हवी. बर. जान्हवी पण अवघड अशी उडी दाखवते. केवळ गुडघ्याच्या पकडींमध्ये तिने दोरी पकडली आहे आणि गुरु पकड. बापरे, म्हणजे ही कधी सुटू शकते खरं तर. म्हणजे यांची नाही सुटणार. हो, पण एक खूपच तेच एक तोलाचं एक भान चांगलं राखायला लागतं. आणि परत हा ताकदीचा प्रकार आहे प्लॅन. शरीराची अशी सरळ स्थिती आहे. समर्थ व्यायाम मंदिराने एक वेगळं असं स्वतःचं नाव आणि ठसा उमटवलेला आहे. हो, कारण आम्ही फक्त ना स्पर्धात्मक यशाकडे लक्ष न देता मलखांबाचा प्रचार आणि प्रसार हा आमचा वसा मानलाय. की अदिती देशपांडे नॅशनल चॅम्पियन तर आहेच, छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू आहे. वा वा. आणि आता व्यायामशाळेतली एक सिनियर प्रशिक्षिका आहे. सगळ्या व्यायामशाळेतला स्पर्धात्मक सराव अदिती घेते आणि ध्यानस्थ स्थिती. किती वर्ष? अदिती सुमारे 20 वर्ष आता या क्षेत्रामध्ये आहे. अरे वा. फक्त रोप मलखांब की मलखांब पण? मलखांब पण चांगला करते आणि फिटनेस ट्रेनर म्हणून ती काम करते. आणि आता स्वतःचा फिटनेस ट्रेनिंगचा व्यवसाय तिने सुरू केला. कुठे? ती स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस घेते. माहीमला तिचा वर्ग आहे. आणि याच्यानंतर आपण या मुलींनी एकत्रित केलेली 2 पिरॅमिड्स बघूया. स्वतःचा तोल तर सांभाळायचा, साथीदाराचा तोल सांभाळायचा आणि एक आकर्षक अशी प्रतिकृती निर्माण करायची. जान्हवी आणि तन्वी. म्हणजे जान्हवी जे करणार आहे ते आहे एकपाद शिरासन, आसनांमधला प्रकार आहे. आणि तन्वी करेल बजरंग पकड. आणि पाठीचा सुंदर असा बाक आणि एक आकर्षक असा मनोरा. अरे वा. पण हे सगळं करून घेण्यातली ही जी ह्याच्यात सुद्धा एक कल्पकता आहे खरं तर. हो. मग हे कोण करतं? ह्याच्यामध्ये ना एक शिस्तबद्ध आणि नियमित सराव. आणि मग एकदा ह्या मुली सराव करत असताना, वेगवेगळे प्रकार करत असताना एकत्र येऊन चर्चा करून करत गेलेले हे वेगवेगळे एलिमेंट्स. कारण आम्ही म्हणतोच की मलखांबाने केवळ शारीरिक कुवती वाढतात असं नाही, पण मानसिक कुवती देखील वाढतात. आणि त्यातली सृजनशीलता ही एक
खूप मोठी कुवत आहे जी मलखांबामधनं दिसून येते. आता हा 6 जणींचा मनोरा आहे. वा शाबास. वा वा वा, खूपच छान, खूपच छान. साधारणतः वर्षभरात किती विद्यार्थिनी किंवा किती विद्यार्थी या अशा खेळाकडे येऊ लागलेत? म्हणजे प्रमाण वाढू लागलंय की कमी होत? नाही, प्रमाण वाढायला लागलंय. वेगवेगळ्या वयोगटांमधले विद्यार्थी येण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे प्रमाण वाढल्यानंतर टिकण्याचं प्रमाण देखील वाढायला लागलंय. आम्हाला मात्र एक थोडासा अडथळा होतो तो ह्या मुली 9वी 10वीत गेल्यानंतर त्यांचे जे ट्युशन क्लासेस आहेत त्यांचा. कारण ट्युशन क्लासेस मध्ये इनडायरेक्टली सांगितलं जातं आता वर्षभर व्यायामशाळा बंद ठेवायची. असं सांगितलं जातं. पालकांना सांगितलं जातं मुलांना जरा आता अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला सांगा. मला असं वाटतं की असं करू नये कुणी, कारण खेळासाठी ही वेळ असावा. आणि ही सगळी जी काही आत्ताची एक रॅट रेस सुरू झालेली आहे, बरोबर, मी मुद्दाम त्याला रॅट रेस म्हणतो कारण मी एक पालक आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की मुलांनी मुलांचं खेळणं हे त्या खेळाच्या वेळेप्रमाणेच केलं पाहिजे. आणि मुलांची ही जबाबदारी आहे की आपणही त्या व्यतिरिक्त अभ्यासाचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे. का असलीस ग लगेच हो की नाही? असं जरा अभ्यास केला पाहिजे म्हटल्यानंतर जरा चेहऱ्यावरती कसं तरीच भाव आले का? नाही ना. सगळा अभ्यास करणाऱ्या मुली करतच आहे ते त्यांच्याकडनं आणि त्यामुळेच त्यांचं भविष्य आणि भवितव्य उज्ज्वल आहे, लक्षात ठेवा. हा, आणखी काय तुम्हाला काय सांगायला आवडेल? मला सांगायला आवडेल की भारतामध्ये खेळाला प्राधान्य जरी मिळत असलं ना तरी अजून संशोधनात्मक खेळा दर्जा वाढलेला नाहीये. मी स्वतः भारतीय खेळामध्ये मलखांबामध्ये संशोधन करते. त्यामुळे संशोधन एक जर खेळामध्ये सुरू झालं तर खेळाचे फायदे जास्त व्यापक प्रमाणामध्ये लोकांसमोर येतील. खेळाचा पाया जर वाढला तर आपण ऑलिम्पिक मध्ये एखाद दुसरं पदक न घेता पदकाची लयलूट करू शकू. आणि मला खात्री आहे की एखाद दुसरं फक्त पदक नाही तर पदकांची लयलूट ऑलिम्पिक मध्ये आपण नक्की करू. आपल्या देशाचं नाव नक्की मोठं करू. आज तुम्ही या खेळात म्हणजे या होम मिनिस्टरच्या या भागामध्ये सहभागी झालात. तुमच्या 40 वर्षाच्या या तपश्चर्येला झी मराठीच्या होम मिनिस्टरकडनं अगदी मनापासून नमस्कार. आणि त्यामुळे आज मानाची पैठणी तुमच्या विद्यार्थ्यांसमवेत देताना त्यांच्या समोर मला देताना खूप आनंद होतो आहे. कारण तुमचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आणि आता संशोधनात लवकरच डॉक्टर की तुम्ही करणार आहात, PhD पूर्ण करणार आहात, त्यासाठी आमच्या शुभेच्छा. आणि झी मराठीच्या होम मिनिस्टर परिवाराकडून तुम्हाला मानाची पैठणी तर मिळणारच आहे, पण तुम्ही सगळ्याजणी इकडे आज सहभागी झालात. झी मराठी परिवाराकडून एक भेटवस्तू. थँक्यू. चला टाळ्या बंद करतो नाही. तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही मानाची पैठणी. अभिनंदन. धन्यवाद. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक मानाची पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.